आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। गोविंदाने दाऊदच्या पैशांनी निवडणूक लढवली होती, मी माझ्या पुस्तकात लिहिलंय, पण कोणी चॅलेंज करायला आलं नाही। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचं वक्तव्य। मी सकल मराठा समाजाचा पाईक, जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतात, 100% अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच। जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया। समाजाचं काम मी अगदी सुरुवातीपासून करतोय। काही अडचणी होत्या, परंतु त्या अडचणी असताना सुद्धा मी इथं काम करत होतो आणि मला वाटतं मी सुद्धा आमच्या पुण्यामधले बरेच लोक इकडे आले, त्यांनी सुद्धा आमच्या पुण्याची बाजू जी काय आहे ती सगळी त्याच्यामध्ये फाईल दिलेली आहे आणि त्या फाईलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जी यादी देण्यात आली आहे त्या यादीमध्ये माझं सुद्धा नाव आहे। रामटेकमधून किशोर गजबी अपक्ष निवडणूक लढणार, शंकर चहांदे वंचितचे अधिकृत उमेदवार। गजबी आणि चहांदे दोघांनीही जोडला होता वंचितचा एबी फॉर्म। चळवळीतील कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे रामटेकमधून निवडणूक लढण्यावर ठाम, ठाकरे गटाचे सुरेश साखरेंची माघार नाही। साखरेंच्या भूमिकेनं मवियाची डोकेदुखी मात्र वाढणार। हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच भाजपात नाराजी, उमेदवार निवडताना कार्यकर्त्यांचा विचार करा, अन्यथा सगळीकडे स्फोट होईल। माजी खासदार शिवाजीराव मानेंचा निशाणा। उमेदवार निवडले गेलेले आहेत, ह्यांची लॉयलिटी फक्त पक्षप्रमुखांशी आहे, पक्ष नेतृत्वाशी आहे, जनतेशी ह्यांची लॉयलिटीच राहिलेली नाही। जनतेला हे मोजायलाच तयार नाहीत। सुनील तटकरेंसोबत जुळवून घ्या, मतभेद बाजूला ठेवा, महायुतीच्या उमेदवारासाठी कामाला लागा। रायगडमधील कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाणांच्या सूचना। धक्क्यावर धक्के बसतील, पण 4 जूनला ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल। फडणवीसांच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। 4 जूनला भाजपची अजितदादांची एकही जागा येणार नाही, हाच भूकंप असेल। अंबादास दानवेंचा रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर टोला। नितीन गडकरींसाठी नागपुरात भाजपचं बूथ से घर चलो अभियान, 2088 बूथवर भाजपचं अभियान सुरू। मतदारांच्या घरी भेटी देणं सुरू, 5 दिवस अभियान चालणार।